नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. कलर्सच्या मंचाच्या माहिती व प्रसार मंत्री राजश्री नावंदर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले, कलर सखी मंच यांच्या वतीने 31 जानेवारी 2026 रोजी अध्यक्षा श्रीमती कविता राठी यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकुम कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये भारतीय संस्कृतीची परंपरा जपताना देशभक्तीचा संदेश आणि अतिशय आकर्षक मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. आस्था आणि निशिता यांनी सुंदर नृत्याच्या माध्यमातून गणेश वंदना सादर केली. यानंतर नम्रता चांडक आणि सारिका बजाज यांनी हळदी कुंकुम परंपरेवर आधारित एक सुंदर नाटिका सादर केली. यानंतर आयोजित सरप्राईज उखाणा स्पर्धेत वैशाली ठाकूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्कल गेम मध्ये राजश्री नावंदर आणि मोनिका केडिया यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले कलात्मक मराठी नृत्य प्रोजेक्ट डायरेक्टर यांच्या संकल्पनेतून वर्षा राठी, मनीषा सारडा, पूजा बजाज आणि शीतल लखोटिया यांच्या सहकार्याने सादर करण्यात आले. या नृत्याला प्रेक्षकांनी वन्स मोरचा भरभरून प्रतिसाद दिला. हौसी गेम मध्ये ऑरेंज लाईन विजेती शांता चांडक, व्हाईट लाईन विजेती मंजू गट्टाने, ग्रीन लाईन विजेती मोनिका केडिया तर अशोक चक्र विजेती राधिका राठी ठरल्या. संध्या मुंदडा, राधिका राठी आणि मंजू बंग यांना फुल हाऊस पुरस्कार देण्यात आला. मंजू गट्टानी यांना लकी विनर तर पूजा गोयंका यांना संक्रांती क्वीन हा मान मिळाला. देशभक्तीची भावना अधिक दृढ करत कलर सखी मंचाच्या सदस्यांनी प्रजासत्ताक दिन थीमवर अतिशय सुंदर आणि मनोरंजक सादरीकरण केले, जे देशप्रेमाने ओतप्रोत झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पुरस्कार विजेत्यांना कलरच्या मंचाच्या अध्यक्षा कविता राठी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम संस्कृती, कला आणि देशभक्तीचा सुंदर संगम ठरला. अशा माहितीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.